म्हणून माझी मनोज दादा जरांगे पाटलाला एवढी विनंती आहे की तुम्ही महाविकास आघाडीच्या पक्षप्रमुखांना आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील किंवा राहुल गांधी वगैरे कोणी असतील, तुम्ही त्यांना विचारा की बाबा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचे लोक, मराठा समाजाचे आपले सर्व लोक महाविकास आघाडीला भरवून मतदान करणार आहोत विधानसभेमध्ये, कारण आदरणीय दादाने जर आवाज दिला तर नक्कीच आम्ही त्या हिशोबाने वागणार आहोत. तर माझी अशी मागणी आहे की आदरणीय मनोज दादाला की त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं लेखी घ्यावं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहेत की नाही, त्यांचं आपल्याला लेखी घ्यावं, त्यांच्या पक्षाचं लेखी घ्यावे, एवढीच माझी विनंती आहे. आणि ज्या पक्षाच्या प्रमुखाने संपादकाने मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आमच्या माता भगिनीची आबरू काढली, मराठा समाजाच्या मुका मोर्चाला मुका मोर्चा म्हटलं, ज्या राहुल गांधीला नाना पटोलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक भेट देत असताना त्यांनी नाकारलं, ते घेतलेलं नाही, सर्व मीडियाने पाहिलेलं आहे. आणि ज्या आदरणीय शरद पवार साहेब ज्यांना महाराष्ट्रानं, या पश्चिम महाराष्ट्रानं आतापर्यंत डोक्यावरच घेतलेला आहे, परंतु त्या शरद पवार साहेब कधी आजपर्यंत रायगडावर गेले नाही, कधी त्यांनी शिवाजी महाराजांचा एक फोटो लावला नाही त्यांच्या कार्यालयात, किंवा ते 2 वेळा मुख्यमंत्री होऊन गेले. आज एक गैर मराठा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना त्यांनी गेल्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये ते उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये टिकलेलं नाही. याचा अर्थ असा नाही की आमचा फडणवीसला पाठिंबा आहे किंवा विरोध आहे, त्याचा विषय नाहीये, परंतु गैर मराठा मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं धाडस केलं, याचे कौतुक करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळातही आपण फडणवीस साहेबांसोबत चर्चा करावी. जो पक्ष, कुठलाही पक्ष असू द्या, महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, जो आम्हाला मराठा समाजाला असं लेखी देईल की आम्ही तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देईल, आणि जर सगळ्या पक्षांना जर असं वाटत असेल की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, तर अण्णा शिंदेचं चॅलेंज आहे, मला फक्त 3 मिनिटं वेळ द्या, मला तुमचा वेळ द्या, मी सांगतो की ओबीसी समाजाच्या त्यांच्या आरक्षणाच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कसं देता येतं ते मी 3 मिनिटांमध्ये त्या तिथल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना, आदरणीय भुजबळ साहेबांना बोलवा, हाकेंना बोलवा, मराठाच्या लोकांना बोलवा, पण जे माणसं बोलवणार ते त्या जातीशी इमानदारी असावेत आणि राज्य सरकार समोर असावं. मी त्यांच्या समोर काय प्रश्न मांडतो त्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये 3 मिनिटांमध्ये मी असं सोल्युशन काढून देतो, कारण मी पण 25-30 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे, मी पण मार खाल्लेला आहे पोलिसांचा. आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांची गोचुरी झाली त्यावेळेस मला पोलिसांनी मार खाल्लेला आहे, परंतु आमचं आंदोलन त्यावेळेस असं कुठे मीडिया वगैरे आलं नाही, परंतु काम करतो हे सोलापूर जिल्ह्याला नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आदरणीय मनोज दादा असेल, मी असेल, आम्ही 2007, 8, 9 पासून शंभूराज युवा क्रांती संघटनेमध्ये काम केलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या ह्याच्यावरती रामबाण उपाय हा अण्णा शिंदेकडे आहे, कारण माझा तेवढा अभ्यास झालेला आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला 3 मिनिटं वेळ देऊ द्या, मी त्यांना सांगतो कसं द्यायचं, ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता. पण ते मी आता सांगणार नाही, ज्यावेळेस तिथं बैठकीमध्ये बसेल, कारण त्याच्यावरती परत ते लोक लगेच ते करणार, त्यामुळे काही गुप्तता मी बाळगलेली आहे. ज्यावेळेस मला राज्य सरकार, किंवा मी एवढा मोठा नाहीये की मला लगेच राज्य सरकार हे करतील, मला ज्यावेळेस राज्य सरकार बोलवेल त्यावेळेस मी राज्य सरकार समोर माझी भूमिका मांडणार आहे, कारण आतापर्यंत मी अनेक संघटनेमध्ये काम केलेलं आहे. माझं कुठेही तुम्ही कशी चौकशी करा, मी मराठा समाजाला मी इमानदार आहे. माझ्यावरती काय कोणाला काय शंका कुशंका असतील तर त्यांनी मला अवश्य विचारावं, मी त्यांना प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. आणि आदरणीय मनोज दादांच्या पाठीमागे मी मरेपर्यंत शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. म्हणजे तुमची एकच भूमिका आहे की जो कोणी, कोणताही युती असेल किंवा कोणताही पक्ष असेल, जो मराठ्याचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढेल, जे लोकसभेला थोडीशी तुमच्याकडून तुमच्या मतानुसार की ज्यांना निवडून दिलं त्यांनी कोणी आतापर्यंत बोलायला तयार नाही, जर समजा आता तुम्ही हाच मुद्दा जर पुढे केला की जर आमदार निवडून दिले आणि त्यांनी जर विषय मांडला नाही तर पुढे काय, तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी बसलाय, तर जो कोणी सरकार तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढेल त्यांना तुम्ही सपोर्ट करणार, परंतु ह्या प्रश्न तुम्ही कोणाच्या मुद्द्यावर, म्हणजे कोणाला विचारून करणार, किंवा तुमचा नेता कोण असणार, कशा प्रकारे तुमची भूमिका असणार? आमचा नेता एकच आहे, एक आणि शेवटचा एकच नेता आमचा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. आम्ही ते सांगतील तेच करतो. परंतु आज काय झालेलं आहे, मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागे एवढं मोठं करार निर्माण झालेलं आहे, कोण कुठले काय काय लक्षात येत नाही. म्हणून मला जे वाटलंय समाजाची मागणी मी त्यांना आज पत्राद्वारे मी कळवलेली आहे. त्यांना जर वाटत असेल की अण्णा शिंदे हा त्यांचा तळमळीचा कार्यकर्ता आहे, त्यांनी चौकशी करतील माझ्याबद्दल, तर ते मला उत्तर देतील ह्याच्यावरती. आणि माझी मागणी रास्त आहे, मी आदरणीय मनोज दादांनाच विनंती करणार, त्यांनीच सांगायचंय आपण पुढे काय करायचं, ते सांगतील त्या पद्धतीनेच काम होणार आहे इथून पुढे. समजा दादाची जर अशी भूमिका असेल की कोणत्याही पक्षाला न देता
आपण आपल्या पक्षाचा किंवा आपण एक पक्ष त्यांचं चाललं की पक्ष काढायचा, जर समजा पुढे चालून त्यांचा पक्ष निघाला किंवा त्यांच्याकडून काय भूमिका आली आणि त्यांनी जर बार्शीमधून उमेदवार द्यायचा प्रयत्न केला आणि तुमच्यापैकी कोण उभा राहायचा प्रयत्न म्हणजे झालं तर पुढे काय असणार, म्हणजे ही भूमिका कशी असणार आहे? त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतोय. तेच माझी मागणी आहे आदरणीय मनोज दादांना की तुम्ही पक्ष तर काढा, पण ते तुम्ही जे ठरवल त्याचं तर काम करू. तुम्ही असं कुणी समजू नका की मी आमदार साहेबांना पाठिंबा दिलाय, ते आमदार साहेबांना मी का पाठिंबा दिलाय. का तर ते मराठा महासंघाचे काम करत होते ना. 1990 पासून ते मराठा महासंघाचे राजभाऊ राऊतांनी आज एवढं मोठं शिवस्मारक तुम्ही इकडे बघा. जो मराठा समाजाला प्रामाणिक असेल त्याशी मी काम करणार. मग मी प्रचार कोणाचा करणार त्यावेळेस? मी राजभाऊचाच प्रचार करणार ना. मग त्यांनी मराठा समाजासाठी मी जेवढ्या मागण्या केल्या समाजाने, आम्ही आज मराठा मंदिर उभा केलं, मराठा समाजाला गोरगरिबाच्या मुलांचे लग्न व्हावे म्हणून आज मंगल कार्यालय छानपैकी उभा करतोय आम्ही. हे सगळं मागण्या यांनी ते पूर्ण करायला लागलेले आहेत. कुठलेही कार्यक्रम असू दे मराठा समाजाचे अर्धरात्री ते उभा राहतात. आम्ही स्वतः त्यांना सांगितलं की तुम्ही आदरणीय मनोज दादाकडे जावा, त्या आंदोलनाला बसलेले, ते उपोषणाला बसलेले, तुम्ही मध्यस्थी करा. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते एक विशिष्ट पक्षाचे आमदार, ऍक्च्युली तर ते अपक्ष आमदार आहेत, परंतु ते एका विशिष्ट प्रकारच्या पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावरती विनाकारण हे करायचं हे चुकीचं आहे. हे मला कुठेतरी खटतं. म्हणून मी ते आणि आदरणीय दादांनी पक्ष जाहीर करावा. तुम्ही 29 तारखेची मिटिंग पुढे ढकलली. आम्ही तेच विचारतो दादा की लवकर निर्णय घ्या.